नमस्कार. श्लोक 41. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टाषु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अर्थ पाहूया. हे कृष्णा, अधर्माने सर्व कुल घेरले म्हणजे कुलस्त्रिया दुराचाराकडे प्रवृत्त होतात. हे यादव कुलोत्पन्ना स्त्रियांमध्ये दोष उत्पन्न झाला असता वर्णसंकर होतो. विवरण पाहूया. अधर्माचा प्रभाव वाढला की कुलस्त्रिया दूषित होतात. कारण सर्वत्र अधर्मच दिसत असेल तर कुलीन स्त्रियांचे मनावर त्याचाही परिणाम निश्चितच घडतो. माणसाचा स्वभाव स्खलनशील असल्याने त्या अधर्माचरणाकडे सहज प्रवृत्त होतात. असे नियमबाह्य वर्तन करणे सहज सोपे सुद्धा असते. धर्मबंधनात राहून आचरण करणे, नियमांचे पालन करणे तसे अवघड व संयमाचे काम आहे. स्वाभाविकपणे घरातील एखादी स्त्री जरी बिघडली तरी सर्व स्त्रिया तसे आचरण करू लागतात. आजकाल समाजातील ज्येष्ठ स्त्रियांचा पोशाख बघितला तरी याची कल्पना येईल. त्यामुळे तरुण मुली बिघडतात. यांनी परजातीच्या परवर्णाच्या पुरुषाशी संग केला तर त्यापासून निर्माण होणारी प्रजा भिन्न भिन्न गुणधर्माची होईल. इतर घरातील किंवा वर्णातील गुण मुलांमध्ये येणे यालाच वर्णसंकर असे म्हणतात. संकर म्हणजे सम या उपसर्गाचा अर्थ एकत्र असा आहे. कर म्हणजे करणे, संकर म्हणजे एकत्र करणे. वर्णसंकर म्हणजे दोन वर्णाची मिसळ करणे. आणि वर्ण म्हणजे काय तर समाजातील लोकांच्या गुणांवरून त्यांचे कर्म ठरत गेले. भारतामध्ये ही वर्णव्यवस्था फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. भगवंतांनी सांगितले हे वर्ण गुण कर्म विभागशः ठरविले गेले आहेत. जसे बुद्धीची कामे करणारा ब्राह्मण, बुद्धीची म्हणजे ब्रह्मासंबंधी संपूर्ण विश्वाची, सर्व समाजाचे व प्राणीमात्रांचे कल्याणविषयी तत्पर राहून तसे कर्म करणे म्हणजेच किंवा तो करणारा म्हणजे ब्राह्मण. समर्थांनी सुद्धा याच पद्धतीप्रमाणे चिंता करतो विश्वाची असे म्हटले होते. अर्थातच अशी कामे करताना त्यांना खूप कष्ट करावे लागत. हे कार्य करताना सर्वांचे हिताचा विचार करायचा म्हणजे निस्वार्थ बुद्धी स्वतःजवळ हवी. धनसंपत्ती प्रसिद्धी याची हाव असता कामा नये. ब्राह्मण होण्यास पुढील गुण आवश्यक असतात. इंद्रिय दमन, शांती संपन्नता, ज्ञानसंपत्ती, सदाचार, दान करणे, अध्ययन, अध्यापन, आपणास मिळालेले द्रव्य उपजीविके इतकेच उपभोगातून उरलेले दान करणे, द्रव्याचा संग्रह न करणे, क्षत्रियांचे नियमन करणे, कामक्रोधांचा निरोध करून मत्सरापासून स्वतःला, मानापमानापासून विद्येला सांभाळावे. अनवधानाने कोणत्याही गोष्टीत चूक होऊ नये. विषयासक्ती, उपभोग यापासून दूर राहून निरोगी बनले पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टीचे आचरण किती अवघड आहे व त्यामुळेच या वर्णात म्हणजे ब्राह्मण वर्णात खूपच थोडे लोक आहेत. क्षत्रियाने पराक्रम, प्रजापालन, शत्रुदमन, तस्करांचा नाश करणे अशी पराक्रमाची कर्मे करावी. कोणाकडे याचना करू नये. स्वबळावर व पराक्रमावर सत्ता संपत्ती मिळवावी. सदाचरणाने ती पालन करावी. यासाठी खूपच कष्टाचे व खडतर जीवन पत्करावे लागते. आजही सैन्यातील लोकांचे जीवन पाहिले तर याची कल्पना येईल. म्हणूनच असे जीवन जगणे कठीण आहे हे ओळखून बहुसंख्य लोकांनी क्षत्रिय होणे टाळले. अगदी अलीकडच्या काळात सुद्धा सैन्य भरतीचे प्रमाण कमी असलेले दिसते. वैश्य वर्णाने शेती, व्यापार व पशुपालन करावे. दान, यज्ञ, अध्ययन करावे. द्रव्यार्जन चांगल्या मार्गाने करावे. ही बैठी कामे संपत्ती देणारी व त्यातल्या त्यात कमी कष्टाची, आरामदायी असल्याने अनेक लोकांनी ही कामे स्वीकारली. पण यातही बुद्धीचे म्हणजे हुशारीचे काम आहे. हे ज्यांना जमले नाही
ते लोक कारागिरी म्हणजे शिंपी, सुतार, कुंभार, गवंडी, सोनार इत्यादी व्यवसाय करून सेवा करण्याचे काम करू लागले. याप्रमाणे विविध सेवा उपलब्ध करून देणारे, नोकरी करणारे ते शूद्र झाले. अशी ही चतुर्वर्ण व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे समाज जीवनाची आदर्श अशी होती. यामध्ये वर्ण बदलणे पण शक्य होत असे. जसे विश्वामित्र ऋषी क्षत्रिय होते, पण त्यांनी ब्राह्मण वर्ण स्वीकारला. अर्थात त्यासाठी त्यांना आपले आचरण, विचार आज सगळेच बदलावे लागले. आता सुद्धा अशीच वर्णव्यवस्था जगात सर्वत्र पाहायला मिळते. मात्र तिचे स्वरूप बदलले आहे. जसे डॉक्टर, प्राध्यापक, कामगार, कारखानदार, नोकर, व्यापारी, सैनिक हे सगळे त्या त्या वर्णाचे लोक आहेत. म्हणजे बुद्धिजीवी ते ब्राह्मण, सैनिक म्हणजे क्षत्रिय, कारखानदार व्यापारी ते वैश्य, नोकरी करणारे ते शूद्र. अशा समाजरचनेत जो ज्याचा व्यवसाय किंवा ज्या क्षेत्रात पारंगतता असेल ती वंशपरंपरेने पुढे चालविणे. यामध्ये विवाहाचे वेळी सुद्धा पुढील प्रजा त्याच गुणांची असावी या हेतूने तोच व्यवसाय करणाऱ्या घराण्यातील मुलामुलींचे विवाह करण्यात येऊ लागले. त्या प्रजेची अनुवंशिक गुणवत्ता वाढण्यासाठी हा उपाय योजला होता. तो बहुतांशी यशस्वी झाला. महाभारत काळात या गोष्टी समाजात पाळत असत. जर क्षत्रिय कुलातील मुलगी असेल तर तिला आपला पती, मुले पराक्रमी असावीत असेच वाटणार. त्या युद्धाला घाबरणार नाहीत. ब्राह्मण वर्गाला आचाराचे खूप पालन करावे लागेल. त्याने इतर वर्णातील स्त्रियांशी लग्न केले तर या गोष्टीचे पालन होऊ शकणार नाही. उदाहरणार्थ, ब्राह्मणांना मांसाहार वर्ज्य आहे. ते जर मांसाहार करू लागले म्हणजे इतर वर्णातील पत्नीचे संगतीने जर त्यांच्या घरात अशी प्रथा सुरू झाली तर त्यांची बुद्धी व वाणी जड होईल. त्यांचे कर्तृत्व कमी होईल. समाज प्रबोधनाचे, ज्ञानदानाचे कार्य कमी प्रतीचे होऊन समाजाचे नुकसान होईल. अशा प्रकारे वर्णसंकराने कुटुंबाचे, समाजाचे नुकसान होईल अशी भीती अर्जुनाला वाटत आहे. या श्लोकात त्याने श्रीकृष्णाला वार्ष्णेय म्हटले आहे, कारण श्रीकृष्ण हा वृष्णी कुळातील होता. अर्जुन ह्यापुढेही या सर्व युद्धाचे दुष्परिणाम भगवंताला पुढील श्लोकातनं सांगत आहे. त्याचा विचार नंतर करूया. धन्यवाद.